त्यासाठी आम्ही कोणताही संघर्ष करायला शासनाकडे आणि नागरिक आम्ही कुर्ल्याचे पूर्ण इथे उभं राहण्यासाठी रेडी आहोत। आणि त्या मदर डेअरीच्या ठिकाणी चांगलं उद्यान व्हावं यासाठी आम्ही हे सगळं आंदोलन उभा केलेलं आहे। हे लोकांसाठी लोकांच्या हितासाठी लोकांनी चालवलेली चळवळ आहे। लोक चळवळीचा जय हो। लोक चळवळ म्हटलं की आपल्याला आठवतं आरेमधील एक मोठं आंदोलन जे कित्येक कत्तली झाडांची होत होती ते वाचवण्यासाठी केलेलं जन आंदोलन। आज असंच एक आंदोलन उभं राहत आहे कुर्ला येथील मदर डेअरी येथे। कुर्ला ईस्टमधील काही जन आंदोलन हे जे काही उभं राहतोय त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। इकडे एक स्वाक्षरी मोहीम राबवली जाते त्याबद्दल जाणून घेणार आहोत। आपण या आंदोलनाची जी जागा आहे तिचा एक इतिहास जाणून घेऊया। सर, आम्हाला ह्या जागेचा एक इतिहास सांगा, कशा प्रकारे ही जागा होती आणि आता त्या जागेचं काय होतं आणि तुम्ही कसं आंदोलन करताय? नमस्कार, पहिले तर मी माझी ओळख सांगेन। मी निलेश कांबळे, लोक चळवळ प्रतिनिधी। ही मदर डेअरी 1974मध्ये स्थापन झाली। त्याच्यानंतर ही खूप वर्ष चांगल्या पद्धतीने राबवली आणि माझ्या मते 15-16 वर्षापूर्वी ही मदर डेअरी बंद करण्यात आली काही कारणास्तव। त्याच्यानंतर मग बरेच वर्ष ही खालीच होती। आता परत एक न्यूज आलेली आहे की इथे मिनी BKCचा प्लॅन आहे, पण मिनी BKC जर केला तर इकडे ऑलरेडी इथे एवढी गर्दी झालेली आहे कुर्ल्यामध्ये, कारण रिडेव्हलपमेंट खूप जोरात चाललेलं आहे इथे। जिकडे 40 घरांची एक बिल्डिंग होती तिकडे 150-160 घरं, म्हणजे 5 पट लोकसंख्या वाढली आहे। तर त्याप्रमाणे आपल्याकडे मोकळी जागा नाही आहे, मोकळा श्वास घेण्यासाठी नाही आहे। आणि लोक आजकाल आमची सगळे लोक म्हणजे सिनियर सिटीजन्स, मुलं हे सगळे ब्रिजवर चालायला जातात SCLR, आणि SCLR ही चालायची जागा नाही आहे। त्याच्यासाठी आपल्याकडे हा एक चांगला मोकळी जागा आहे। याच्यामध्ये ॲक्च्युली आम्ही ही जी मदर डेअरीची जागा आहे तिथे जेव्हा मिनी BKCचा प्रकल्प आमच्यासमोर सुरू होणार आहे त्याच्यापेक्षा कुर्ल्याची जी खरी गरज आहे, जी गार्डनची, झाडांची, त्याच्यासाठी आम्ही लोकांना आम्हाला जे वाटलेलं आहे ते लोकांपर्यंत जनजागृती करून लोकांची आम्ही समर्थन मिळवलेलं आहे। तुम्ही इथे स्वाक्षरी मोहीम राबवताय या चळवळी अंतर्गत, त्या मोहिमेबद्दल जाणून घेण्यात इच्छित आहोत। ही ह्या नेहरूनगरचा जो परिसर आहे त्यामध्ये जी जनता आहे किंवा नागरिक आहेत त्यांना ह्या विषयाबद्दलची पूर्ण माहिती नव्हती। मग त्या विषयाची माहिती करून देण्यासाठी आम्ही एक सिग्नेचर मोहीम राबवली। त्याच्यामध्ये 10,000 सह्यांची मोहीम आम्ही राबवली। त्यात 8,500-9,000च्या आसपास आम्ही पोचलेलो आहे। 10,000पर्यंत हा विषय आम्ही त्यांना घेऊन गेलेलो आहे। त्यांना इकडची जो इतिहास आहे आणि आपल्या नेहरूनगरची जी गरज आहे किंवा ह्या विभागाची जी गरज आहे ती गरज त्यांना पटवून दिलेली आहे आणि आम्हाला असं भरघोस समर्थन भेटलेलं आहे। आणि साधारणतः आम्ही ती सिग्नेचर कॅम्पेन पुढच्या 1-2-3 दिवसामध्ये आम्ही पूर्ण करू आणि त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक जो ह्याच्यासाठी जे डिसिजन मेकर आहे त्यांना आम्ही अपील करणार आहोत की ही नागरिकांची गरज आहे आणि नागरिकांना दुर्लक्ष करून तुम्ही ह्या ठिकाणी तुमच्या जे मिनी BKC किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधतात त्याला विरोध करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना जनजागृती करून एकत्र करणार आहोत। लोक चळवळ जो है हमारा मूवमेंट, उसको मतलब जुड़ने की वजह जो है यहाँ पे एक ग्रीन बेल्ट जो है कुर्ला सबर्ब में, मतलब सबर्बन एरियाज़ में मुंबई के, वो हमें इंटैक्ट रखना है। सेकेंड थिंग है, यहाँ पे हमें कमर्शियलाइजेशन से ज़्यादा जो ज़रूरी चीज़ है, जो कोरोना काल में हम लोग ने देखा है कि मतलब ऑक्सीजन के सिलेंडर्स भी हम लोग ने पैसे देके ख़रीदे, तो वो नौबत बार मतलब वापस नहीं आनी चाहिए और हमें चाहिए कि ये बेल्ट ग्रीन बेल्ट करके ही इसको हमें डेवलप करना है। एक सेंट्रल पार्क जैसा ही हमें यहाँ पे एक पार्क बनाना है जो हम लोग यहाँ पे कर सकते हैं, क्योंकि ऑलरेडी यहाँ पे मतलब बेर मिनिमम हम लोग उसको डिस्ट्रैक्ट करके हम लोग इसको बना सकते हैं सेंट्रल पार्क। या आंदोलनामध्ये बरेच वयोवृद्ध देखील जोडले गेलेले आहेत। आपल्याबरोबर आजी आहेत, त्यांना विचारूया ह्या जागेबरोबर तुमचं कसं एक नातं आहे आणि कशा प्रकारे तुम्ही यासाठी आंदोलन करताय? हे सगळे लोक आम्ही निस्वार्थीपणे काम करतो आहे, कारण लहान मुलांना आता खेळायला कुठे नाही, सिनियर सिटीजनला कुठे फिरायला मिळत नाही, सगळं पोल्युशन वाढलेलं आहे। त्यामुळे आम्ही खूप निस्वार्थीपणे सगळे एकत्र आलेलो आहोत आणि इथे गार्डनच व्हावं हा आमचा सगळ्यांचा मुख्य उद्देश आहे। इथला जो हरित पट्टा आहे तो कायमस्वरूपी तसाच राहिला पाहिजे। कुठल्याही प्रकारचं सिमेंटचं जंगल न करता इथे लहान मुलांना खेळण्यासाठी एक मोकळी जागा, मोकळा श्वास घेण्यासाठी चांगला ग्रीन पट्टा हवा आहे। त्यासाठी मी हे समर्थन करते लोक चळवळीला। चळवळ पुढे कशी यशस्वी होईल यासाठी तुम्ही अजून कसे प्रयत्न कराल? अजून पुढे काय करणार आहात? आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू। आता जे आमचे जनजागृतीचा कार्यक्रम चालू आहे जो आम्ही खूप सगळेजण डेडिकेशननी करतायत त्या पद्धतीने आम्ही हे काम पुढे चालू ठेवू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत लोक चळवळीची माहिती देऊन त्यांचा
पाठिंबा मिळवू. मला सेंट्रल पार्क जोपर्यंत आमचं होत नाही आहे तोपर्यंत आम्ही आमची चळवळ जी काय आहे ती चालूच ठेवणार आहे. ते आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं किंवा काही करावं लागलं तरी आमची कुर्लावासियांची मुंबई 24ची सर्व तयारी आहे आमची. आज के समय में हमारी जो सिग्नेचर अभियान चालू है वो सिग्नेचर अभियान एक कंटिन्यू चालू रहेगी कि इसका फ़ायदा हमारे तिलक नगर, ठक्कर बापा, वत्सलाताई नाइक नगर, कामगार नगर, नेहरू नगर, चूना भट्टी प्लस आपके शिवसृष्टि, ऐसे बहुत सारी इस एरिया से जुड़े हुए लोग हैं. उसका फ़ायदा जन लोगों को होगा. अगर जन लोगों को ये फ़ायदा होता है तो उसके लिए हमारा जुड़ना वाजिब आहे. ह्या चळवळी अंतर्गत तुम्ही कोणत्या कोणत्या प्रतिनिधींकडे गेला आहेत, त्यांच्याकडे ही मागणी केलेली आहेत आणि त्यांच्याकडून काय प्रतिसाद मिळाला आहे? कुर्ल्याचे प्रतिनिधी आत्ता सध्या तर आत्तापर्यंत आम्ही कोणाकडे गेलेलो नाही आहे. का गेलेलो नाही तर आम्ही 10,000 जी आमची स्वाक्षरी मोहीम आहे ती पूर्ण झाल्यानंतर आम्ही सर्वांकडे जाणार, सर्वांना निवेदन करणार, पत्र पाठवणार आणि त्याच्यानंतर त्यांना एक टाईम देणार आणि त्या टाईममध्ये ते जे काय ठरवतील किंवा त्यांची जी काय प्रोसेस असेल त्याच्यानंतर मग आम्ही हे आंदोलन कशा पद्धतीने पुढे न्यायचं ते ठरवणार आम्ही. स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी तुम्हाला सपोर्ट दिला आहे का किंवा कसं त्यांचा प्रतिसाद आहे? नाही, अजूनपर्यंत आम्ही तर आमची मागणी करायला आम्ही त्यांच्यापर्यंत गेलेलो नाही आहे. कारण का आम्ही लोकांमध्ये आमच्या लोकचळवळीची जनजागृती करतो आहे. जनजागृती केल्याच्या नंतर आम्ही त्यांच्याकडे जाऊ आणि आम्ही त्यांना सांगू की आम्ही हे चळवळ चालू केली आहे आपली डेअरी वाचण्यासाठी, आपला प्लॉट वाचण्यासाठी. तर तुम्ही पण याच्यात सहभाग व्हा. ॲज अ नागरिक, कुर्ल्याचे नागरिक म्हणून त्यांनी पण यात सहभाग झालेलं आणि आम्हाला सपोर्ट केलेला आम्हाला पण आवडेल. आपल्याबरोबर एक आंदोलन करण्यासाठी बालप्रतिनिधी देखील आलेले, आपण जाणून घेऊया तिचं काय म्हणणं आहे. नमस्कार, मी वीरा पैलवान, एक जागरूक नागरिक. मदर डेअरीचा जो प्लॉट आहे तिथे मला सेंट्रल पार्क हवं आहे म्हणून मी लोक चळवळीमध्ये आहे. लोक चळवळीचा तुम्ही अजून लोकांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी, आपल्या अधिकारासाठी बोललं पाहिजे. जसं तुम्ही पाहिलं की धर्म, जात, भाषा, प्रांत हे सगळं बाजूला ठेवून निसर्गासाठी इथे जनता उभी राहिली आहे आणि ती एक चळवळ उभी करते, लोक चळवळ. आणि या लोक चळवळीचे जे काही जनप्रतिनिधी आहेत त्यांची ही अपेक्षा आहे की इकडे मदर डेअरीच्या इथे एक सेंट्रल पार्कसारखं एक उद्यान व्हावं किंवा लोकांसाठी निसर्गामध्ये रमण्यासाठी किंवा तिथे जाण्यासाठी एक ऑक्सिजन रूपी एक त्यांना जीवनदान मिळावं आणि तिथे हे सगळे लोक जमलेले आहेत फक्त ह्याच चळवळीसाठी. सर, तुम्ही काय सांगाल? मला 2 ओळी म्हणायच्या आहेत. कविताच्या रूपाने मी त्या 2 ओळी म्हणण्याचा प्रयत्न करतो. संभल जाओ ये दुनिया वालो, वसुंधरा पे करो घातक प्रहार नहीं, रब करता आगा हर पल, प्रकृति पे करो घोर अत्याचार नहीं. नष्ट किए हमने हरे भरे पेड़ और पौधे, हरियाली का अब कहीं नामो निशान नहीं. लहराते थे हर वृक्ष हर आंगन में, शेष उन गलियारों का अभी श्रृंगार बचा नहीं. धन्यवाद सर. तो मैं ओमकार साळवी, प्राइम टाइम कुर्ला से ऋग्वेदा बागवे के साथ.